चला बाळांनो, पाहता पाहता आपल्याला वाटायला पण 3 चॅप्टर संपले बाबा. किती? 3 चॅप्टर संपले पाहता पाहता. आज आपण 4था चॅप्टर सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे चॅप्टर नंबर 4, अल्टिट्यूड्स. Altitudes and medians of a triangle. तर ट्रँगलचे अल्टिट्यूड्स आणि मीडियन्स. तर पहिल्यांदा आपण काय करू, आज अल्टिट्यूडबद्दल बघू, पुन्हा मीडियनबद्दल बघू. प्रॅक्टिस सेट 4.1 आणि ह्याच्यात ना एकच प्रॅक्टिस सेट आहे 4.1, दुसरं नाही पण ह्याच्यात एकच प्रॅक्टिस सेट 4.1. तर नंबर 1 आपण पाहूया, अल्टिट्यूड. आता अल्टिट्यूड फक्त पहावर का लिहू नका माझ्यासोबत, थांबा जरा. हे ट्रँगलमध्ये ABC ट्रँगलचं नाव. ट्रँगलचा हा व्हर्टेक्स, ह्याला व्हर्टेक्स म्हणतात. ट्रँगलचा हा पण व्हर्टेक्स आणि ट्रँगलचा हा पण व्हर्टेक्स. म्हणजे ट्रँगलला किती व्हर्टेक्स असतात? 3. तर आता सध्या आपण फक्त एला पकडू. या व्हर्टेक्समधून एक परपेंडिक्युलर टाकू ह्या व्हर्टेक्सच्या अपोजिट साईडवर. म्हणून हा व्हर्टेक्सवर, ह्या व्हर्टेक्समधून एक परपेंडिक्युलर, म्हणजे हा 90 डिग्री बरं का, त्याला परपेंडिक्युलर म्हणतात. जर असं वाकडं टाकलं तर हा परपेंडिक्युलर नाही बरं का. हे असं पण टाकल्यावर नाही, तर बरोबरच सरळ हे का हे. तर हे व्हर्टेक्स, ह्या व्हर्टेक्समधून हा परपेंडिक्युलर, आणि याला म्हणतात अल्टिट्यूड. ह्याला काय म्हणतात? अल्टिट्यूड. मग ह्याचे एक सिंपल डेफिनेशन तयार होते. हा परपेंडिक्युलर सेगमेंट आहे बघा, हे सेगमेंट आहे पण कसला आहे? हा परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू इट्स अपोजिट साइड. परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स, ह्या व्हर्टेक्समधून टाकला आहे कुठं? टू इट्स अपोजिट साईड, त्या व्हर्टेक्सची अपोजिट साईडवर टाकला आहे हा परपेंडिक्युलर. इट इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड. मग द परपेंडिक्युलर segment drawn from a vertex of a triangle to its opposite side is called as altitude. Is called as altitude. तर आता तुम्ही पहिल्यांदा हे फिगर काढा, ही त्याची डेफिनेशन लिहून घ्या. काय डेफिनेशन आहे? The perpendicular segment drawn from a vertex of a triangle to its opposite side is called as altitude. Is called as altitude. Number 2. आता तेच पाहायचं, फक्त त्याच्या किती अल्टिट्यूड निघू शकतात ते पाहायचं. हे पहा, ह्या व्हर्टेक्समधून एक, ह्या व्हर्टेक्समधून दुसरी अल्टिट्यूड आणि ह्या व्हर्टेक्समधून तिसरी अल्टिट्यूड. म्हणजे ट्रँगलला किती अल्टिट्यूड काढता येते सांगा बरं? 3. मग ती एक काढूया. हे ट्रँगल
हे ए बी सी, द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड. बरोबर आहे का? आता ह्या व्हर्टेक्समधून द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड. हे का, ही सुद्धा अल्टिट्यूड आहे. आणि द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड. आणि सगळे अल्टिट्यूड एकाच पॉईंटमधून पास होत आहेत बघा. हे का, हा हे का, ह्या पॉईंटमधून. मग ऑल, तर ह्याच्यामध्ये आपण काय करू, थोडं स्टार करूया किंवा हे इथं पॉईंट. ऑल अल्टिट्यूड्स आर पासिंग थ्रू exactly one point. हे पहा, हे अल्टिट्यूड ह्याच पॉईंटमधून गेला आहे, हा अल्टिट्यूड याच पॉईंटमधून गेला आहे, हा पण अल्टिट्यूड याच पॉईंटमधून गेला आहे. मग तेच लिहिलं, ऑल अल्टिट्यूड्स आर पासिंग थ्रू एक्झॅक्टली वन पॉईंट. हे का, हा वन पॉईंट. अँड सो ऑल अल्टिट्यूड्स आर कॉनकरंट. कॉनकरंट म्हणजे जर त्या सगळ्या अल्टिट्यूड एकाच पॉईंटमधून जर पास होत असतील तर त्याला काय म्हणतात, कॉनकरंट. सो ऑल अल्टिट्यूड्स आर कॉनकरंट म्हणजे सगळे अल्टिट्यूड हे एकाच लाईनमध्ये पास होते. त्याला एकच शब्द आहे कोणता, कॉनकरंट. अँड सो द, आणि त्या कॉनकरन्स पॉईंटला, हे का, ह्या पॉईंटला ऑर्थोसेंटर म्हणतात. काय म्हणतात, ऑर्थोसेंटर. आणि त्याला ओ म्हणतात. सो द कॉनकरन्स point of all altitudes is called as orthocenter. And it is denoted by O. It is denoted by O. हे पहा, हे एका वाक्यातल्या, हे दुसरं वाक्य, हे सो पासून दुसरं वाक्य, आणि हे सो पासून तिसरं वाक्य. आणि हे कसं, ऑल अल्टिट्यूड्स आर पासिंग थ्रू एक्झॅक्टली वन पॉईंट. सगळे अल्टिट्यूड हे एकाच पॉईंटमधून पास होतात. पुन्हा ऑल अल्टिट्यूड्स आर कॉनकरंट. सो ऑल अल्टिट्यूड्स आर कॉनकरंट. सगळे एका पॉईंटमधून पास होत असल्यामुळं, जर समजा असं झालं असतं, हे पहा, समजा असं जर झालं असतं, हा पहिला अल्टिट्यूड इथं, हा दुसरा अल्टिट्यूड इथं, आणि हा तिसरा अल्टिट्यूड इथं. सांगा, हे पहिला अल्टिट्यूड, दुसरा अल्टिट्यूड, तिसरा अल्टिट्यूड एकाच पॉईंटमधून पास झालेत का, नाही. म्हणून ह्याला कॉनकरंट म्हणत नाहीत बरं का. पण अल्टिट्यूड नंबर 1, अल्टिट्यूड नंबर 2, अल्टिट्यूड नंबर 3 हे एकाच पॉईंटमधून पास झालेत ना, म्हणून त्याला कॉनकरंट म्हणतात, कॉनकरंट. सो ऑल अल्टिट्यूड्स आर कॉनकरंट. कशामुळं, ऑल अल्टिट्यूड्स आर पासिंग थ्रू एक्झॅक्टली वन पॉईंट. सो ऑल अल्टिट्यूड्स आर कॉनकरंट. अँड द कॉनकरन्स पॉईंट, हे बघा, ही जी पॉईंट आहे बघा, हे कॉनकरन्स पॉईंटमध्ये त्याला. सो द कॉनकरन्स पॉईंट ऑफ ऑल अल्टिट्यूड्स इज कॉल्ड ॲज ऑर्थोसेंटर. तर ह्या अल्टिट्यूडच्या कॉन्करन्स पॉईंटला ऑर्थोसेंटर म्हणतात. आणि डिनोटेड बाय ओ. डिनोटेड बाय ओ. ही झाली माहिती अल्टिट्यूड्सबद्दलची. ह्या चॅप्टरचं नाव आहे ना अल्टिट्यूड म्हणून, त्याची माहिती. व्हिडिओ पॉज करा आणि
हे असं 2 सेक्शनमध्ये लिहून घ्या, 1 आणि 2 लिहिता का? आणि हे एका लाईनमध्ये, सो दुसऱ्या लाईनमध्ये, सो तिसऱ्या लाईनमध्ये, हे सगळं लिहून घ्या, डेफिनेशन आणि त्याचं हे सगळं. दुसरं, आता नंबर 2 मेडियन्स. मेडियन जसं अल्टिट्यूडची सगळी माहिती घेतली आपण, तसं आता मीडियनची घेऊ. आता हे लिहू नका बरं का, थांबा जरा. हे पाहे, हे ए बी सी, हा पहिला वर्टेक्स ए, दुसरा वर्टेक्स बी, तिसरा वर्टेक्स सी. ट्रायंगलला 3 वर्टेक्स असतात. आता हा वर्टेक्स आणि ह्या वर्टेक्सचे अपोजिट साईड कोणती आहे? बी सी. आणि ह्या बी सीचा मिड पॉईंट म्हणजे बी सीचे 2 समान भाग करणारा पॉईंट कोणता आहे का? इथं का? इथं असेल का मिड पॉईंट? नाही. इथं मिड पॉईंट असेल का? नाही. तर बरोबर बी सीचे 2 समान भाग करणारा हा पॉईंट आहे का? हे दोघं, ह्याला नाव देऊ समजा डी. मग हा वर्टेक्स, त्याची अपोजिट साईड बी सी आणि त्याचा मिड पॉईंट म्हणजे 2 समान भाग करणारा. समजा ह्या बी सीची लेंथ आहे 10, तर हे बी डी किती होतं? 5, आणि हे किती होते? 5. अर्धा बरं का बरोबर, तर त्याला मिड पॉईंटमध्ये. मग तर ह्या दोघाला बांधणारा सेगमेंट जो असतो, हे काय, हे वर्टेक्स आणि मिड पॉईंट, या दोघाला जर सेगमेंट बांधू का मी, हे का, हे, आणि ह्याला म्हणतात मीडियन. म्हणून डेफिनेशन एक सिंपल तयार झाली. हा कोण आहे? सेगमेंट. हा कुणाला बांधला आहे? ह्या व्हर्टेक्सला आणि मिड पॉईंटला. मग सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल, सेगमेंट जॉईनिंग, इकडे एक बांधला आहे, इकडे एक बांधला आहे, तर त्याचं नाव काय आहे? व्हर्टेक्स, आणि ह्याचं नाव काय आहे? मिड पॉईंट. आणि ह्या दोघाला बांधलेला सेगमेंट म्हणजे कोण? मीडियन. मग सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल अँड आणखीन कोणाला बांधला आहे? मिड पॉईंट ऑफ इट्स अपोजिट साईड, तर त्याची अपोजिट साईडचा हा मिड पॉईंट. या दोघाला बांधलेल्या सेगमेंटला काय म्हणतात? मीडियन. सिंपल डेफिनेशन आहे का बघा. सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज मीडियन. द segment joining vertex of a triangle हा सेगमेंट इकडे कशाला बांधलाय? व्हर्टेक्सला, आणि इकडे कशाला बांधलाय? मिड पॉईंटला. अँड इकडला बांधलेला आता मिड पॉईंट ऑफ इट्स अपोजिट साइड is called as median. तर त्याला काय म्हणतात? मीडियन. ही झाली डेफिनेशन. सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स अपोजिट साईड, ह्या दोघाला बांधलेला सेगमेंट त्याला काय म्हणतात? मीडियन. आता पुन्हा ही पहिली मीडियन ए मधून काढलेली, आता दुसरी बी मधून काढलेली दुसरी असेल, आणि सी मधून काढलेली तिसरी, मग तिन्ही मीडियन काढू. नंबर 2, हे पहा, हा ए, हा बी, हा सी, हा व्हर्टेक्स, त्याच्या अपोजिट साईडचा हा मिड पॉईंट, म्हणून हे दोघं इक्वल, त्याला नाव देऊ डी. पुन्हा हा व्हर्टेक्स, त्याच्या अपोजिट साईडचा मिड पॉईंट, आणि हे दोघं इक्वल, ह्याला नाव देऊ ई. आणि हा व्हर्टेक्स आणि त्याच्या अपोजिट साईड ए बी, त्याचा मिड पॉईंट एफ, आणि हे दोघं इक्वल.
D is midpoint of BC, E is midpoint of AC, F is midpoint of AD. आता ह्या दोघावाला एक सेगमेंट बांधू. ही पहिली मेडियन बरोबर आहे का? पहिली मेडियन व्हर्टेक्स आणि मिड पॉईंट ह्याला एक सेगमेंट बांधू. हा दुसरी मेडियन आणि ही तिसरी मेडियन. हे 3 मेडियन आणि हा त्याचा कॉन्करंट पॉईंट. आणि ह्याला म्हणतात जी. जसं मागच्या ह्याच्यात अल्टिट्यूडच्या कॉन्करंट पॉईंटला काय म्हणतात ओ, तसं ह्याला काय म्हणतात जी. मेडियनचा जी बरं का. मग all medians of a triangle are passing through exactly one point. जसं अल्टिट्यूड हे एकाच पॉईंटमधून पास होतात तसं मीडियनसुद्धा एकाच पॉईंटमधून पास होतात बरं का. अँड सो मग सगळ्या मीडियन जर एका पॉईंटमधून पास होत असतील तर त्याला काय म्हणतात कॉन्करंट. सो ऑल मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. तर अल्टिट्यूडसुद्धा कसे असतात कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे एकाच पॉईंटमधून पास होतात तसं मीडियनसुद्धा कसे असतात कॉन्करंट. सो आणि त्या कॉन्करंट पॉईंटला ह्या पॉईंटला सेंट्रॉइड म्हणतात. काय म्हणतात सेंट्रॉइड. तसं अल्टिट्यूडच्या ह्याच्यात काय म्हणतात ऑर्थो सेंटर आणि सेंट्रॉइड म्हणतात ह्याला मीडियनच्या ह्याला. सो द concurrence point of medians of a triangle is called as centroid. Is called as centroid. जसं अल्टिट्यूडच्या कॉन्करन्स पॉईंटला काय म्हणतात ऑर्थो सेंटर तसं ह्याच्याला काय म्हणतात सेंट्रॉइड. अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल जी. जसं ते ऑर्थो सेंटरचं ओ तसं सेंट्रॉइडला काय म्हणतात जी बरं का. सी नाही. ऑर्थो सेंटरचं ओ म्हणून सेंट्रॉइडला सी नाही जी. पुन्हा दुसरा पॉईंट ह्याच्यातला आणखी. आता बघा या सेंट्रॉइडमुळे ह्याला सेंट्रॉइड म्हणतात बरं का. या सेंट्रॉइडमुळे मीडियनचे 2 भाग झालेत ए जी आणि जी डी. तर ह्या पहिल्या मीडियनचे 2 भाग ए जी जी डी. दुसऱ्या मीडियनचे 2 भाग बी जी आणि जी. आणि तिसऱ्या मीडियनचे पण 2 भाग सी जी आणि जी एफ. 2 भाग झालेत बघा. आता या मीडियनच्या 2 भागापैकी हा भाग जरा मोठा वाटायला बघा. हा मोठा हा छोटा. दुसऱ्या मीडियनचा हा पहिला भाग मोठा दुसरा भाग छोटा. पहिला भाग मोठा दुसरा भाग छोटा. तर हा पहिला भाग असतो दुप्पट आणि हा असतो एकपट ट्वाईस. पहिला भाग कसा असतो दुप्पट आणि हा छोटा एकपट. पहिला भाग दुप्पट छोटा भाग एकपट म्हणून हे 2 1. आणि पहिला भाग दुप्पट आणि छोटा भाग एकपट म्हणजे 2:1. म्हणजे ह्या रेशो जर घेतला ए जी अपॉन जी डीचा जर रेशो घेतला हे ए जी अपॉन जी डी इक्वल टू 2:1 दुप्पट 1 एकपट. हे काय मग ह्याचा अर्थ असा होत आहे पहा. सेंट्रॉइड ह्याला सेंट्रॉइडच म्हणतात ना. हे काय centroid divides each median in the ratio 2:1. Centroid divides each median
इन द रेशो 2:1. तर हा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणतात सेंट्रॉइड, आणि ह्या सेंट्रॉइडमुळं हे मीडियनचे दोन भाग झाले आणि त्यांचा जर रेशो घेतला तर 2:1. ह्या पण मीडियनचा रेशो घेतल्यावर 2:1, ह्या पण मीडियनचा रेशो घेतल्यावर 2:1. सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन, ईच म्हणजे ही मीडियन, ही मीडियन, ही मीडियन, इन द रेशो 2:1. तर याचे हे दोन असे भाग. तर हे झालं अल्टिट्यूडची माहिती आपण ह्याच्या अगोदर दिली आहे, ही मीडियनची माहिती याच्यामध्ये. तर हे पण लिहून घ्या व्यवस्थित. ह्याला नंबर 1 द्या, ह्याला नंबर 2 द्या, आणि ते पॉईंट त्याचे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आता अल्टिट्यूड आणि मीडियनचं एकत्रित माहिती सांगतो. हा ट्रायंगल ABC, हाही ट्रायंगल ABC. आता द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स, हे का, हे हा व्हर्टेक्स इथून परपेंडिक्युलर सेगमेंट टाकला. द परपेंडिक्युलर सेगमेंट, हे सेगमेंटच आहे पण परपेंडिक्युलर आहे बरं का. द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स टू इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड. याला अल्टिट्यूड म्हणतात. पुन्हा हा व्हर्टेक्स आणि हा मिड पॉईंट, हे दोघं इक्वल बरं का. मग हा व्हर्टेक्स आणि मिड पॉईंट ह्याला जॉईन करणारा सेगमेंटला काय म्हणतात मीडियन. मग द सेगमेंट, आणि हा परपेंडिक्युलर सेगमेंट आहे बरं का. द सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज मीडियन. तर व्हर्टेक्स आणि मिड पॉईंटला जॉईन करणाऱ्या सेगमेंटला काय म्हणतात मीडियन. ह्या झाल्या दोन डेफिनेशन. द परपेंडिक्युलर सेगमेंट फ्रॉम व्हर्टेक्स टू इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज अल्टिट्यूड. द सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ इट्स अपोजिट साईड इज कॉल्ड ॲज मीडियन. पुन्हा all altitudes are passing through exactly one point. तसं all medians are passing through exactly one point. हे का, हे तर सगळे अल्टिट्यूड ह्या एकाच पॉईंटमधून जातात आणि सगळे मीडियन ह्या एकाच पॉईंटमधून जातात. पुन्हा सो द ऑल अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. सगळे अल्टिट्यूड एकाच पॉईंटमधून गेल्यामुळे त्याला काय म्हणतात कॉन्करंट. सो द ऑल मीडियन्स आर ऑल्सो कॉन्करंट. मग द कॉन्करन्स पॉईंट ऑफ अल्टिट्यूड्स इज कॉल्ड ॲज ऑर्थोसेंटर. तर ह्या कॉन्करंट पॉईंटला काय म्हणतात ऑर्थोसेंटर. आणि द कॉन्करंट पॉईंट ऑफ मीडियन्स इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड, आणि त्याला डिनोटेड बाय जी. ह्याला सेंट्रॉइड म्हणतात बरं का. ह्या पॉईंटला ह्याला सेंट्रॉइड म्हणतात आणि ह्याला काय म्हणतात ऑर्थोसेंटर. आणि ह्याच्यात एक एक्स्ट्रा आहे, सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. ही झाली या चॅप्टरच्या नावाप्रमाणे. म्हणजे ह्या चॅप्टरचं नाव काय, अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. तर अल्टिट्यूड्सची माहिती दिली, मीडियन्सची पण माहिती दिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच घेऊया. बाय.